नाही, रुद्रावतार नाही. बघा, मी या भागाचा माझ्या मतदारसंघामध्ये हा टोल नाका येतो आणि प्रामुख्याने हे मीरा भाईंदरला मी गेले 15 वर्ष आमदार म्हणून काम करत होतो. आता 16 वर्षी मी मंत्री म्हणून काम करतोय. मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या मागणीवरून मीरा भाईंदरच्या ह्या दहिसर टोल नाक्यावरचा टोल पूर्णतः बंद केला आणि आनंद नगर आमच्या दुसऱ्या ठाण्याला जो टोल नाका आहे त्या ठिकाणी ट्रॅफिकची कोंडी मोठ्या प्रमाणात होत नाही, परंतु दहिसर टोल नाक्यावर मात्र फार मोठ्या प्रमाणात कोंडी होते. म्हणून मी गेल्या आठवड्यामध्ये आलो होतो आणि एक साधा पर्याय सांगितला होता की जे मुंबईवरून येणारी वाहनं आहेत त्याला 4 लेन आहेत, तर 2 लाईट व्हेकल आणि 2 हेवी व्हेकल, आणि मुंबईला जाणारी जी वाहनं आहे तिकडे 3 लाईट व्हेकल आणि 3 हेवी व्हेकल. आता अशी विभागणी तुम्ही करा आणि 500 मीटर अंतरावरून 100 मीटरावर बोर्ड लावा, जेणेकरून लोक माइंड सेट करतील की नाही ही लाईट व्हेकल आहे, ही हेवी व्हेकल आहे, अशा पद्धतीने ते त्याच लेनवरनं गाड्या आणतील. त्यामुळे अशी सुधारणा करण्याचं मी त्यांना सांगितलं होतं आणि 4 दिवसाची मुदत दिली होती. त्यांनी बोर्ड लावले, पण नावाला म्हणून बोर्ड लावले. त्यांना असं वाटलं की मंत्री आहे, येऊन गेले, पेपरला बातम्या आला, चॅनलला बातम्या आल्या आणि परत काय ते येणार नाही. पण मी बरोबर त्यांना आज सांगितलं होतं 1:30 वाजता येतो, मी 21ला आलो. थोड्याफार प्रमाणात आमच्या पोलीस खात्याच्या किंवा ट्रॅफिक ACP जे आमचे आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार थोड्याफार प्रमाणात फरक पडलेला आहे. मुंबईवरून येणाऱ्या वाहनं जी मोठ्या प्रमाणात इकडे थांबत होती आता ती थांबत नाही. आता त्याला रूट मिळाला असल्याकारणाने ते फास्ट जातात, तिकडे वाहनं कुठल्याही प्रकारे वाहतूक कोणती होत नाही. मुंबईला जाणाऱ्या वाहनांना मात्र वाहतूक कोणती होते. आम्ही पुढचे काही 1-2 सिग्नल्स आहेत ते आता बंद करायच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत, जेणेकरून मुंबईची कडे जाणारी वाहतूक सुद्धा जी कोंडी होते ती फुटेल. आणि अजून त्यांना मी 5 दिवसाची मुदत दिलेली आहे. पुढल्या शनिवारपर्यंत काही ज्या सूचना केल्या होत्या त्यांचं त्यांनी पालन केलं नाही. 100 मीटरवर बोर्ड लावायला सांगितलं होतं, त्यांनी 2 बोर्ड लावले फक्त 500 मीटरवर. या बाजूला जे बोर्ड लावले ते लाकडी बोर्ड आणि ते पडलेत खाली, लोकांना कळत पण नाही. म्हणजे करायचं म्हणून मंत्र्यांनी सांगितलं की करायचं असा प्रकार ठेकेदारांनी केलेला आहे. खरंच मी या ठेकेदारावर गुन्हा दाखल करायला सांगितलेलं, पण त्यांनी शेवटची विनंती जी केलेली आहे ती मान्य करतो आणि शनिवारपर्यंत त्यांना परत मुदत आम्ही देतो की वाहतूक कोंडी पूर्णपणे आम्हाला मिटवायची आहे. आनंद नगरला जशी आहे परिस्थिती तशी दहिसर टोल नाक्याला आणायची आणि साधी उपाययोजना आहे. ही उपाययोजना काही मोठी पण नाही, त्याला काही खिशातून खर्च करावे लागणार नाही. करोडो रुपये टोल त्याला ह्या नाक्यावर जर मिळत असेल तर आम्ही सुचवल्यानुसार नागरिकांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी काही उपाययोजना करायला पाहिजे. आता शनिवारची मुदत दिलेली आहे, शनिवारपर्यंत मुदत देतो. जी योजना आम्ही सांगितली होती त्यामध्ये जवळजवळ 50% फरक पडलेला आहे. भविष्यामध्ये अजूनही फरक पडेल, त्यामुळे ही उपाययोजना करायची त्यांना जी सूचना केलेली आहे त्यांनी ती मान्य करायला हवी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.